मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420 420 कलम तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं. 420 कुणाला म्हणतात ते गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. मंत्री असणाऱ्या माणसावर म्हणजे जी भाजपा सांगते की हम बडे बेदाग है, मेरा कफन तुम्हारे कफन से बहुत ज्यादा सफेद है, तर त्या भाजपने ह्या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे की यार तुमच्या मंत्र्यांवर काय काय डाग आहेत ते बघा, याच्यावर बोला. त्यांच्या टॅटोधारी भक्तीनी काही पावाचा तुकडा खाऊन भुंकणारे बोललं पाहिजे या सगळ्या लोकांनी. बोलत नाहीत चला हे सगळे. बरं जाऊ दे, मला याच्यावर नाही बोलत. चला म्हणजे किती बघा गोरेंवर केसेस किती आहेत सध्याच्या. मी तुम्हाला जर त्या केसेस जर सांगितल्या ना, काय माणसाला मंत्री केलंय भाजपने. भाजपची काय मजबुरी असेल की भाजपमधली जी जुनी माणसं आहेत त्यांना भाजपने संधी दिली नाही. काँग्रेसमधनं एक माणूस आयात केला जातो. जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे काय ते सांगतात भाजपचे काही लोक, तुम्ही अमुक, मी तर कुठल्या पक्षात गेलेच नाही कधी सोडा. पण बाहेरून आलेल्या माणसाला मंत्रीपद देताना त्या माणसाचा पोर्टफोलिओ काय होता, भाजपकडे कोण किती भ्रष्टाचार केला त्यावर त्याची पोस्ट किती मोठी ते ठरते. बघा, दहिवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 54/94 कलम काय आहेत 324, 342, 323, 504, 506, 34. बरं, दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये 29/94 गुन्हे कुठले दाखल आहेत 323, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 03/2007 कलम काय आहेत 188 बीपी ऍक्ट कलम 37, 1, 3, 135. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 92/2009 कलम काय लागली आहेत 307, 343, 420. असे एक कलम आहे का की जे गोरेवर लागलेलं नाहीये. मी ऑन रेकॉर्ड बोलते. हा, गोरेंना माझ्या या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं द्यायची असतील तर गोरेंनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दुसरा एपिसोड मला उघडायला भाग पडायचा नाही. मी लगेच दुसरा एपिसोड उघड करेन. हा, मी जरा पुढचा जरा गुन्हा वाचून दाखवला पाहिजे. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 7/2010 कलम काय आहेत 188 बीपी ऍक्ट हे वाचून झालं. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 22/2010 188 बीपी ऍक्ट कलम 37. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 160/2013 कलम 141, 143, 147. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 161/94 कलम काय आहे 452, 323, 504, 506, 34. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 39/2015 कलम काय आहेत 143, 147, 148, 149, 326, 312, 313, 504, 506, 427, 353. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 24/2020 गुन्हा दाखल आहे. कलम काय आहेत 143, 147, 149, 452, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. कुठला आहे 245/94 भारतीय दंडविधान 504, 506. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 16/2015 भारतीय दंडविधान कलम 452, 504. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा दाखल आहे 37/2015 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 323, 504, 506 सह आर्म ऍक्ट कलम सुद्धा लागलेला आहे. बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या. मी गोरेंना ओळखते. मी गोरेंना खूप चांगली ओळखते. मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420. 420 कलम तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं. 420 कुणाला म्हणतात ते गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. आता हे 420 कलम आहे. 420, 465, 468, 120 ब 34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव, काय कीर्ती आहे. म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढावी अशी कीर्ती आहे. इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये
185/2002 भारतीय दंडविधान संहिता, 143, 147, 148, 149, 307, 504. सोलापूरकरांना काय काय पालकमंत्री लाभलेले आहेत. चला पुढे, सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये पण एक गुन्हा दाखल आहे, 803/2016 आणि कलम आहेत भारतीय दंडविधान संहिता 354. 354 कशात लागतं हे मी सांगायची गरज नाही. प्रभू श्रीरामाचा वारसा सांगणारा पक्ष, ज्या प्रभू श्रीरामाने एक पत्नी एक वचनी एक बाणी असा विचार सांगितला होता, तिथे 354 कलम आहे या माणसावर. IT ऍक्ट 67 सातारा शहर पोलीस स्टेशन 143/215 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 353, 342, 365, 506, 34. मी साधारणतः तुम्हाला 19 गुन्हे वाचून दाखवले. दादा हो, पत्रकार सजग पत्रकारांना ही साधी गोष्ट माहिती असेल, एक साधारण 4 ते 5 गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा मोकाची फाईल तयार होते. भाजपा अनेक लोकांवर मोका लावायला तयार होते. काय कारण असेल बरं की 19 गुन्हे दाखल असतानाही हा माणूस मंत्री झालेला आहे? बरं, या गुन्ह्यांच्या मी तुम्हाला इसवी सन वाचून दाखवले, तर याच्यातले काही गुन्हे हे आधीच्या पक्षात असताना पण दाखल आहेत. म्हणजे माझा पक्ष किंवा आधी महाविकास आघाडी काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसमध्ये सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा पोलीस स्टेशन्सना होती. हे फार विशेष आहे. आणि पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल करून घेतले. हे गुन्हे सगळे दाखल होते. कदाचित हे गुन्हे दाखल होते म्हणून गोरेंनी भाजपकडे उडी मारली का? कदाचित हे गुन्हे दाखल होते आणि मोकाची फाईल तयार झाली असती म्हणून गोरे तिकडे गेले का? गोरेंनी उत्तर दिली पाहिजे, कारण गोरेंना मी छान ओळखते. गोरे कुणाला ओळख नसले तरी गोरेंनी ह्या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत की एवढे गुन्हे दाखल असणारा. आणि आता मला फडणवीसांनाही मी विचारलं पाहिजे की अशी काय मजबुरी आहे तुमची की ज्यांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं ते भाजपचे जुने जाणते सगळे जुने लोक सोडून तुम्हाला पक्ष बदललेला आणि साधारणतः एवढे गंभीर गुन्हे अंगावर असणारा हा माणूस तुम्हाला मंत्री म्हणून घ्यावा लागला? अशी काय मजबुरी आहे? काय भाजपकडे माणसं नाहीयेत? किती लोकांचे नेते चोरता बरं? चोरताना जरा चांगला तरी माल, असं सेलमध्ये आउटडेटेड झालेला माल काय चोरताय? चला.